मित्रांनो, आम्ही साकोली तालुक्यातील शिवनी बांध इथं महादेवाचं एक सुंदर मंदिर आहे, तिथं आलो आहोत. इथं खूप भाविकसुद्धा आहेत, भक्त आहेत, भजन म्हणत आहेत ते लोक. त्यामुळे थोडंसं आवाजामध्ये डिस्टर्बन्स होईल, परंतु इथून जो शिवनी बांधचा व्ह्यू जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो आहे. तो बघा तुम्ही. आणि नंतर मग तुम्हाला मी मंदिराचा जो आतला भाग आहे तो सुद्धा दाखवतो. खूप सुंदर वातावरण आहे इथलं. वारासुद्धा वाहत आहे छान. ढग बघा, ढग कसे आल्यात वर आकाशामध्ये. खूप मोठा, प्रचंड, प्रशस्त, आम्ही आतापर्यंत जेवढेही तलाव पाहिलेले आहेत त्या सगळ्या तलावांना जर एकत्र केलं तर हा इतका मोठा तलाव, सरोवर, याला सरोवर म्हणू शकतो आपण, तयार होईल. प्रशासनाने इथं खूप चांगल्या व्यवस्था केलेल्या आहेत. कचरा आहे इथं, जो नेहमीच धार्मिक तीर्थक्षेत्रामध्ये असतो तेवढा कचरा आहे, परंतु बरीच जी व्यवस्था आहे ती बरी आहे. इथं चांगली व्यवस्था आहे. आणि जर तुम्ही इकडे आलात, साकोलीला कधी जात असाल तर शिवनी बांधला या भेट द्या. चांगली जागा आहे, सुंदर आहे. पायऱ्या वगैरे काय मोजलं नाही. हा व्ह्यू आहे मित्रांनो, बघा. भजन चालू असल्यामुळे कदाचित माझा आवाज येणार नाही. मंदिरावरून हा दृश्य आहे. शिवनी बांधकडे आम्ही जाणार आहोत आणि तिथलं सुद्धा दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू. तर मागील 2-3 दिवसापासून आम्ही जे आमच्या तालुक्यातले, लाखणी तालुक्यातले जवळपासचे जेवढी गावं आहेत त्या गावामधले जे तलाव आहेत त्यांना एक्सप्लोअर करत होतो. आज इकडे साकोली तालुक्यात आलो आणि इथला जो शिवनी बांधचा हा तलावच आहे का सरोवर आहे? लेक आहे ना. हा लेकच असेल. हा किती मोठा आहे हो, खूप मोठा, भव्य आहे हा. आणि प्रमोद, इथं पाणी हा राहतं का वर्षभर असंच की कमी होते? वर्षभर, म्हणजे थ्रूआउट द सीझन वर्षभर पाणी इतकाच असतो. आता ओव्हरफ्लो होत आहे पावसाळ्यामुळे. तिकडे काही मुलं आहेत, काही पर्यटक आहेत, तिथं एन्जॉय करून राहिले. आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तर आम्ही एका झाडाखाली इथं बसलो आहे. हा झाड आहे तो, या झाडाखाली आम्ही थोडा वेळ बसू. कुठं प्रतिबंध आहे? इथं घाण करू नये लिहिलेलं आहे. पण भारतीय माणूस घाण न करता राहू शकते का? घाण तर करेलच तो, बरोबर आहे नाही का? तर किती वेळा, म्हणजे कितीदा आला तू प्रमोद इथं? हा दुसऱ्यांदा आहे का? मी एकदा प्रमोद म्हणतो घाडबांधे सरांसोबत आलो होतो. मला वाटते कोरोनाच्या वेळेसची गोष्ट आहे ती. तेव्हा म्हणजे थोडी ढील, गर्दी वगैरेमध्ये थोडी ढील मिळाली होती गव्हर्नमेंटकडून. तेव्हा आम्ही दोघं इथं एन्जॉय करत होतो ओव्हरफ्लोमध्ये. तर पोलीसवाले आले आणि आम्हाला त्यांनी हाकलून काढलं तिथनं आणि पळालो. मग आहे हा जो प्लेस आहे, जवळ आहे साकोलीमध्ये. तुम्ही कोणालाही विचारलं तर कोणी सांगेल. आणि दिवसभर तुम्ही आरामात इथं घालवू शकता. तिकडे बाजूला महादेवाचं सुंदर मंदिर आहे. मित्रांनो, हा इकडचा जो भाग आहे हा एंट्रन्स आहे आणि इकडेच नाही का ओव्हरफ्लो झालेला आहे. तर बरेचसे जे पर्यटक आलेले आहेत तर इथं ओव्हरफ्लोचा आनंद घेत आहेत. आणि लहान मुलं खूप जास्त आहेत, मोठे माणसं जास्त नाही आहेत. पाण्यामध्ये ते एन्जॉय करत आहेत. ठीक आहे. पाऊस कमी. आज ऊन खूप आहे. ऊन असल्यामुळे नाही का व्हिडिओ शूट करायला पण खूप त्रास होत आहे. ठीक आहे, आम्ही काही वेगळे लोकेशन्स आहेत ते तुम्हाला दाखवतो.
देखो भैया, हमने अभी सीमैन ओल्ड मैन एंड द सी की मित्रांनो, हा शेवटचा टोक आहे. इकडे हा जो लेक आहे तो संपतोय. तिकडे मला वाटतं एक हॉटेल आहे आणि मला असं वाटतं की वन डे टूर तुम्ही आरामात इथं करू शकता. 2-3 तास सहजपणे इथं घालवू शकता, कारण की हा जो लेक आहे हा तुम्हाला मिळेलच इथं. परंतु त्याचबरोबर बाजूला जवळच एक टेम्पलसुद्धा आहे, देऊळ आहे महादेवाचं, आणि सुंदर आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा फारशी तिथं गर्दी नव्हती, पण असं वाटतं की महाशिवरात्रीला वगैरे तिथंसुद्धा आता मोठी यात्रा भरत जाईल, कारण की लोकांना तिथं देवाचं दर्शन आणि सोबत इथं हा जो बांध आहे, शिवनी बांध नावाने फेमस लेक आहे, इथंसुद्धा ते येऊ शकतात. तर सुंदर असा एक लोकेशन आहे हा. साकोली तालुक्यामध्ये तुम्ही येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. एक दिवस तुम्ही आरामात इथं घालवू शकता. हिरवळ तर आहेच, हिरवळ सगळीकडे असते. पावसाळा असल्यामुळे इथं हिरवळ आहे, हिरवळीला काही शॉर्टेज नाही आहे इथं. तर आता दाखवण्यासारखं इकडे काही आहे नाही. तुम्ही स्वतः या आणि एक्सप्लोअर करा. आणि भेटूया लगेच पुढच्या नव्या एखाद्या लोकेशनवर.